आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सेलू शहरात ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका यांचा सपत्नीक जंगी सत्कार। सेलू शहरातील अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका यांचा सपत्नीक सत्कार आज दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, नलिनी पाटील काकू, सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आमदार मेघनादिदी बोर्डीकर, प्रमुख पाहुणे चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बोर्डे, स्वागत अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शरद कुलकर्णी सर, माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अशोकमोहन काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांची उपस्थिती होती। सत्कार सोहळ्यात सेलू शहरातील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, विविध पक्षाचे नेते, शिक्षक, प्राध्यापक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गंगाखेड रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार खेळणाऱ्या टोळक्यास ताब्यात घेऊन 6,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण, राजू मुत्तेपोड, मोहन लाड, हुसेन पठाण, इंद्रजीत सिंग बावरी, निलेश परसोडे यांच्या पथकाने माहिती मिळाल्याबरोबर परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावर असलेल्या हॉटेलच्या बाजू शेडमधून जुगार खेळणाऱ्या एकूण 8 जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 42,000 रुपये रोख, 10 वाहने, 14 मोबाईल असे एकूण 6,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी घटनास्थळावरून अन्य काही व्यक्ती पडून गेल्या। यात 6 मोबाईल व 8 मोटरसायकल सोडून पडालेल्या 14 जणांविरोधात तसेच जागा मालक व अन्य एकूण 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना अटक करण्यासाठी पाथरी शहरात मोर्चा। पाथरी शहरातील दलित चळवळीचे प्रणेते DS दादा कांबळे यांच्या समर्थनात आज दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी पाथरी तहसील कार्यालयात बहुजन समाजातील नागरिकांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। दलित संघटनाचा पाठिंबा असलेला मोर्चा पाथरी शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सेलू कॉर्नर सहित तहसील कार्यालयापर्यंत मोर्चात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। जोपर्यंत बाबाजानी दुर्राणी यांना अटक होत नाही तसेच त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत BS दादांच्या आत्म्यास शांती भेटणार नाही। दुर्राणी यांनी तालुक्यात अनेक संस्थांमध्ये भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करावी। बाबा टावर येथील भूखंड BS दादांच्या परिवारास परत देण्यासह आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या। यात बहुजन समाज पक्ष, मानवी हक्क अभियान, लहू क्रांती सेना, लहुजी साळवे, बहुजन क्रांती सेना, लहुजी क्रांती मोर्चा, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, सत्यशोधक, लहुजी संघ, लाल सेना, ABS फोर्स, दलित महासंघ, दलित अधिकार आंदोलन, लहुजन शक्ती सेना, फकीरा दल, महिला आघाडी, मानवी हक सह संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला। मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेची आमदारकी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी। काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे परभणी जिल्हाध्यक्ष मिनाज खादरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना आज दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे परभणी जिल्हाध्यक्ष मिनाजभाई खादरी, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वहीद कुरेशी, पूर्णा तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवे, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफीक, माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम, शहराध्यक्ष अल्पसंख्याक अब्दुल रशीद, शहराध्यक्ष शेख अहमद, जिल्हा अध्यक्ष मीडिया नितीन धामणगावे, शहराध्यक्ष मागासवर्ग शेख इलियास, माजी शहराध्यक्ष काँग्रेस सुनील ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार, मुजम्मिल कुरेशी, शेख बशीर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बाबाजानी दुर्राणी यांचे प्रशासनाला साकडे। पाथरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी तालुक्यातील समाविष्ट गावांना
1 व 2 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या चारही तालुक्यातील गावनिहाय शेती पिकाचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच विद्युत मोटारी, जनरेटर, कृषीधन तसेच अन्य नुकसानीबद्दल अनुदान वितरित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली। माजी आमदार दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली। या भेटीतून पाथरी मतदारसंघ अंतर्गत विविध गावातील खरीप पिकांची भयावह अवस्था निदर्शनास आणून दिली। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्थळ पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली। पाथरी तालुक्यातील माडेवाडी शिवार, बोरगव्हाण, सिमूरगव्हाण, खेडुडा, खर्डा, बाभळगाव, कासापुरी, मानवत तालुक्यातील वजूर, बुजुर्ग, वजीर खुर्द, हमदापूर, रामपुरी, टाकळी, निलवण, मानोली, सावडी, सोमठाणा, कोल्हा, केकरजवडा, सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव, शिरोडी, शिरशी, लोहीग्राम, तांडा, गंगा पिंपरी, गोडेगाव, लासिना, वाणी संगम, दुधगाव, शेडगाव, हाटकर, शेडगाव मराठा, भिसेगाव, अव्वलगाव, खडका, पोहंडूळ, मोहवडा, वैतागवाडी, उक्कडगाव, मुक्ता, उक्कडगाव, धामुनी, डिगोड, नरवाडी, खापटा पिंपरी, चुंकार पिंपरी, नकोट व गोंदरगाव या भागात नुकसानीचे स्थळ पंचनामे करावे व मदतीच्या रकमा तातडीने वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली। धानेगावच्या अंडरग्राऊंड रस्त्यासाठी आमदार बोर्डीकरांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे। सेलू तालुक्यातील सेलू परभणी रेल्वे ट्रॅकवरील सेलू रेल्वे स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेलूवरून धनेगावकडे जाणाऱ्या अंडरग्राऊंड रस्त्यासाठी आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना फोन करून रस्ता तयार करून शेतकरी व धनेगाव ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी साकडे घातले आहे। दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी सेलू तालुक्यातील धनेगाव व सेलूतील शेतकऱ्यांनी आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांची भेट घेतली व दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या अंडरग्राऊंड रस्ता अभावी शेतकरी व ग्रामस्थांचे होणारे हाल याचा पाढा वाचला। आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी तत्काळ दखल घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना फोन करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। तसेच दक्षिण मध्य रेल्वे नांदेडचे DRM यांच्याशी संपर्क करून तातडीने संबंधित अंडरग्राऊंड रस्ता तयार करण्याबाबत सूचना दिल्या। यावेळी धनेगावचे उपसरपंच श्याम कटारे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, अनुप गुप्ता, गणेश गोरे, विशाल लोया, सुरेश खेत्रे, श्रीधर खेत्रे, व्यंकटेश काबरा, सूर्यकांत जाधव, जकी पठाण, बाडू खेत्रे, हारून बागबान, शेख हरी कटारे, बिबन भोसले, सुखानंद कटारे, रमेश खेत्रे, जब्बार भाई, रंगनाथ काडे, विशाल गोरेसह धनेगावचे ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेत शिक्षक दिवस साजरा। जिंतूर शहरातील सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेत दिनांक 5 सप्टेंबर गुरुवार रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस साजरा करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे, गीते सादर केली। तसेच शाळेतील शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। जीवनामध्ये शिक्षकांचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजर सिद्दीकी यांनी केले तर आभार मोहम्मद तल्हा यांनी मानले।